वीर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. डेफिनेटली पाहता आपण इथनं मंडेटरी पाबरचं षटक, गोलंदाज तयार आणि समोर स्टॅक अँड फलंदाज अंकुश आपल्याला पाहायला मिळेल. यस, गेम स्टार्ट. लेट्स प्ले. 3, 2, 1 काउंट डाऊन. इथनं मात्र आपण पाहता स्टार्ट झाला. सामना स्टार्ट होत्या. पहिला बॉल जड मध्ये खोलात फेकला आणि तिथनं आपण जर पाहिलं तर लाऊड अपील केलं गेलं, परंतु त्या अपील मध्ये अगदी उत्साह भरपूर जास्त आणि विश्वास त्या ठिकाणी कमी पाहायला मिळाला. आणि आपण जर विचार केला तर निर्धाव चेंडूची सांगिता मैदानाच्या आतमध्ये पार पडते. पहिला बॉल इथनं गोलंदाज प्रकाश वीरनं अगदी अप्रतिम फेकला गेला. पाहता मित्रांनो, पॉवर प्लेचे षटक व्ही शेप मध्ये वाईडिश लॉंग ऑफ, वाईडिश लॉंग ऑनला 2 क्षेत्ररक्षण पाहायला मिळतात. त्यानंतर कव्हर मध्ये 2 क्षेत्ररक्षक आणि त्यानंतर आपण जर विचार केला तर फर्स्ट स्लिप, सेकंड स्लिप, शॉट फाईन, शॉट थर्ड मॅनला, अशा रीतीने विविध रचना मैदानाच्या आतमध्ये पार पडते. अजून एकदा बाडीवरती आदलला डायरेक्ट हिट, परंतु पहा थोडासा नेम चुकला आणि तिथे आपण जर पाहिलं तर एक धाव इथे चौटी कंप्लीट होईल. अर्थातच लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव इथे जोडली जाईल. एका धाबेच्या मदतीनं आपण जर पाहिलं तर आता संघाचं अकाउंट इथनं ओपन झालं, ते म्हणजे आपण पाहता गाठीमाल टीमचं मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम. म्हणजे पहिला बॉल अगदी जडमध्ये फेकला, तर दुसरा बॉल थोडासा हाफ ट्रॅक पाहायला मिळाला आणि त्याच्यावर देखील फटका मोठा मारायचा होता, परंतु मिस झाला. आता इथं अजून जर विचार केला मित्रांनो, फटकेबाजी होणं गरजेचं आहे. समोर संघ चांगला हाफ ट्रॅकर अजून एकदा, परंतु यावेळी अगदी पंचांकडे अजून एकदा वाईटचं अपील केलं जात होतं. डेफिनेटली जर विचार केला तर अजून एक सुरेख चेंडू रिलीज केला गोलंदाजानं आणि डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर लेग बायची फक्त एकच धाव इथे संघाच्या अकाउंटमध्ये जमा झाली. अशा रीतीने हा सामना इथं आपण पाहता अगदी कशा रीतीने धावसंख्या गोळा केली जाईल. पहिल्यांदा बॅटिंग निवडली जरूर. इथे पहा जुने खोलात फेकलाय. लाऊड अपील, प्रत्येक बॉल वरती अपील केलं जातं, कारण की गोलंदाजीचं भरणं आपण पाहता वाघाची वाडी संघाकडनं आपल्याला जर विचार केला मित्रांनो तर प्रत्येक चेंडूवरती अगदी लाऊड अपीलचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांना आपल्याला पाहायला मिळतं. अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर फक्त आणि फक्त एकच धाव इथे घेण्यामध्ये यश मिळालं गेलं, ते म्हणजेच अंकुश आणि रामी जोडी मैदानामध्ये गेलती. जरी जर विचार केला स्ट्राईक चेंज झाली, अंकुशनं 2 चेंडू डॉट केले होते आणि त्यानंतर राम देखील 2 चेंडू डॉट केले. म्हणजे टोटल आपण जर पाहिलं तर 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. पुढचा बॉल यावेळी फटका हव्या पहा, इथनं मात्र दमदार स्ट्रोक रामच्या बॅट मधनं येतोय. मॅन्डेटरी पॉवरच्या षटकातला दमदार बिग हिट, मॅक्सिमम षटकार. बॅट्समन यो हाय लय भारी, बॅट्समन यो लय भारी, चेंडू गेलाय सीमा पार, मारलाय खणखणीत षटकार, मारलाय खणखणीत षटकार. हेच पाहतायत ना, अगदी पूर्णपणे शांत केलं होतं, गबगार केलं होतं मैदानाला. आता इथे आग पेटवली जाते. एक षटकार जरूर आलाय, अजून एका मोठ्या फटक्याची तलाश, परंतु चेंडू बॅटला ब्रश झाला आणि बॉडीवरती आदळला. तोपर्यंत एका धाबेचा दुजारा होईल आणि पाहता इथनं एका धाबेच्या मदतीनं अगदी शेवटचा बॉल इथे समाप्त होईल. म्हणजे पहिलं षटक इथे समाप्त झालं प्रकाश वीरचं, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. आणि त्या षटकामध्ये आपण जर विचार केला तर धाबा खर्च केल्या, त्या म्हणजे प्रकाश वीरनं टोटल 9 धाबा, लॉस ऑफ 0 विकेट, गाठीमाल टीम. दुसरा गोलंदाज मैदानामध्ये रमेश यावेळी आपल्याला पाहायला मिळेल.
यावेळी पहा अजून एक फटका चांगला खोलात टाकला टॅपिंग क्रिकेट वाईट लॉंग ऑफ व्ही शेपला फटका चालला आणि इथे धोक्याची घंटा वाजेल का परंतु नाही कारण की नियतीच्या मनात नाही आणि सुखरूपरित्या पॉपिंग क्रिकच्या पलीकडे आपण पाहता फलंदाज पोहोचला पहिलाच बॉल आणि तिथे आपण जर पाहिलं तर 2 धाबा खर्च झाला जरूर डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते बॉलला उचललं गेलं फेकलं थोडासा लेट थ्रो झाला तिथनं 2 धाबा चोरल्या गेल्या 2च्या मदतीने टोटल जाऊन पोहोचली 11 अंकावरती यावेळी गाठेमाळ संघाची गाडी मैदानाच्या आतमध्ये अजून एकदा पहा आडबा पाटनं केलायचा होता परंतु अलंदा कार्पेटनं केला गेलाय बॉलला उचलणार फेकणार तोपर्यंत एका धाब्यावरती समाधान पहा अगदी अप्रतिम क्षेत्ररक्षण म्हणजे चेंडू उचलला गेला आणि त्यानंतर थ्रो मारेपर्यंत अगदी चांगलं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं विकेट किपर आणि क्षेत्ररक्षकामधलं एका धाबेच्या मदतीनं पहा संघाची धाबसंघ पुढे जाईल कासवाच्या गतीने का होईना कारण की मागच्या षटकामध्ये प्रकाश वीरनं जरी 4 बॉल डॉट फेकले तरी 5व्या बॉलवरती अंकुशनं आपली ताकद दाखवली आपली ओळख दाखवली होती पण तो इथनं आता स्ट्राईक हँडला फलंदाज खेळताना दिसतो मैदानाच्या आतमध्ये रामला देखील इथनं आपली छाप सोडावी लागेल त्या मैदानावरती स्पर्धा मोठी आहे मित्रांनो पहा आदिवासी रायगड प्रीमियर लीग देखील कालच्या दिवसापासून चालू झाली आणि त्या ठिकाणी देखील या स्पर्धेची चर्चा झाली आहे यावेळी पहा रफ्तार का सौदागर तेज तरार चेंडू विकेट किपरला देखील समजला नाही आणि तिथनं आपण जर पाहिलं तर हा बॉल जरूर निघून गेला थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं आणि ते आपण पाहिलं तर लेग बायच्या स्वरूपामध्ये डेफिनेटली जर विचार केला एक धाब आली गेली आहे एका धाबेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पुढे जाईल 13 धाबा लॉस ऑफ 0 विकेट गाठेमाळ संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसतो यावेळी पहा ट्रॅकर बॉल पुढे सरसावला स्टेप आउट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु इथे बॅडम बॉलचा संपर्क नाही पहा मित्रांनो अगदी प्रत्येक बॉल महत्वाचा कारण की संघ देखील तेवढे चांगले आहेत प्रत्येक फटका महत्वाचा धाबा येणं गरजेचं दोन्ही संघ चांगले आहेत रफ अँड टफ मुकाबला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे अजून एकदा पहा अक्रॉस द बॅटने केलायचा होता शॉट फाईनला तिथे क्षेत्ररक्षक होते पॉइंट मध्ये आणि चेंडूला उचललं गेलं तोपर्यंत एकच जाब आली पहा कारण की पहा कधी बारी तुमची कधी आमची मागच्या जरी षटकामध्ये एक षटकार आला असेल परंतु त्यानंतर थांबवलं गेलं पूर्णपणे गाठेमाळ संघाला गाठेमाळ संघाचे जे डगआउट पूर्णपणे शांत बसला ज्यावेळी षटकार आला होता अगदी टाळ्यांचा कडकडाट पाहिला होता परंतु त्यानंतर पूर्णपणे शांत केलं गेलं यावेळी पहा अगदी नो मॅन्स लँड मध्ये थोडासा कमजोर फटका पाहायला गेला परंतु घाई केली जाते कारण की माहिती आहे मित्रांनो इथनं धाबा येणं गरजेचं आहे एकच धाब आली एका धाबेच्या मदतीने आपण जर पाहिलं तर टोटल आता जाऊन पोहोचेल 15 अंकावरती हेच पाहता 2 षटकांचा अगदी वादवी खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची टोटल जाऊन पोहोचेल 15 धाबा लॉस ऑफ 0 विकेट गाठेमाळ क्रिकेट संघ थँक्यू प्रवीण त्याच्यानंतर ऑफिशियल पहिला कॉल असेल वांगणी संघाचे कॅप्टन आणि रानसई जनार्दन दोन्ही संघाच्या कॅप्टनना पहिला ऑफिशियल कॉल असेल की आपण आला असाल तर आपण रिपोर्टिंग करायच्या मुख्य व्यासपीठावरती धन्यवाद हेच पाहत 2 षटकांचा अगदी खेळ समाप्त झाला तिसऱ्या षटकाकडे चालून तिसरा ट्रम्प कार्ड मैदानामध्ये एंटर झाला तो म्हणजेच बालाजी वीर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आतापर्यंत नाबाद जोडी मैदानाच्या आतमध्ये केली जरी 2 षटक समाप्त झालेत 15 धाबा जमावल्या गेल्यात पहिल्यांदा बॅटिंग स्वीकारली परंतु इथनं आता कुठेतरी आपले ब्रह्मास्त्र वापरावे लागतील मोठे फटके इथनं खेळावे लागतील अगदी पाहिलं तर प्रत्येक षटकामध्ये इथनं कुठेतरी मोठे फटकेबाजी करावे लागेल गाठेमाळ संघाला कारण की 15 धाबा म्हटलं तर मित्रांनो 7.5
अगदी 7.50 सरासरी इथं राखली गेली आहे प्रत्येक षटकामागे. यावेळी पहा फटका फसला हव्यामध्ये, डीप मध्ये क्षेत्ररक्षक झेल सुटला, जमिनीला दान जीवदान दिलं गेलं फलंदाजाला आणि तोपर्यंत पहा तिसऱ्या धावेचा प्रयत्न झाला होता, परंतु 2 धावेवरती समाधान अगदी सहजरित्या त्या 2 धावा कन्वर्ट केल्या गेल्या. पहा संघाची धावसंख्या पुढे जाईल 17 धावा धावपटलावरती, लॉस ऑफ 0 विकेट. अगदी जर विचार केला मित्रांनो तर एकही विकेट आलं नाही आहे, परंतु धावा देखील येणं गरजेचं. हळूवार रीतीने धावा जमल्या जात आहेत. थँक्यू प्रवीण. त्याचनंतर मालडुंगे ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच आदरणीय जनार्दन बाई निरगुडा त्यांच्या माध्यमातून बागाचवाडी संघाला भरपूर सारे शुभेच्छा आल्या. त्याचनंतर सूरज वाघ वाईस ऑफ देरंग त्यांच्याकडनं देखील बागाचवाडी संघाला भरपूर सारे शुभेच्छा आल्या. त्यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार. यस जव्या मैदानाच्या आतमध्ये इथे पहा अजून एकदा मोठा फटका मारायचा होता, परंतु तिथे बॅडम बॉलचा अगदी नीटचा संपर्क नाही आहे. पुन्हा एकदा अगदी टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळालं हळूवार रीतीनं. तिथं आपण जर पाहिलं तर स्वतः गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये त्या ठिकाणी चेंडूला अडवतो. एका धाबेनं संघ पुढे जायला टोटल धाबत संख्या जाऊन पोचली ती म्हणजेच 18 धाबा. अगदी हळूवार रीत्या मी म्हटलं पहिल्यांदाच शाबली मैदानामध्ये बागाचीवाडी संघ उतरला, गोलंदाजीचं भरणं त्या संघाची ओळख, परंतु आम्ही देखील कमी नाही. पॉवर स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. अगदी डाऊन दी ग्राउंड फटका चांगला होता, बॉल सीमा रेषा पलीकडं येतो बिग हिट मॅक्सिमम षटकार. पाहता इथनं आतापर्यंत वैयक्तिक पारीमधील दुसरा दमदार स्ट्रोक अजूनही आहे मित्रांनो, कारण की सलामीची जोडी आहे आणि त्या जोडीमध्ये एक क्षमता आहे. जरी तुम्ही गोलंदाजीचं भरणं असाल तरी आम्ही बॅटिंग परफॉर्मन्स अगदी पूर्णपणे या ठिकाणी एफर्ट्स लावू, यामध्ये शंका नाही. इथे आपण जर विचार केला तर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली. थोडासा हाफ ट्रॅकर बॉल आपटी बार पाहिला आणि त्याच्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला. अजून एकदा मोठा स्ट्रोक, फटका फसलाय की काय, परंतु नाही, अगदी क्षेत्ररक्षकाच्या अबाकाच्या बाहेर, बॉल साईल आउट ऑफ दी पार. अजून एक शानदार दमदार इथं आपण पाहता अगदी जय शिवराय अजित वाघोबा ट्रॉफीतील दमदार फटका मॅक्सिमम षटकार. अंतिम बॉल ऑफ स्टिकला रिलीज केला. इथे गोलंदाजानं अगदी चाणक्य बुद्धी वापरली, कारण की त्याला माहिती आहे इथे बॅट आता तापलेली आहे आणि त्याला कुठेतरी शांत करावा लागेल. अंतिम बॉल इथं आपण पाहिलं तर डॉट याला 3 षटकांचा वादवी खेळ समाप्त झाला आणि गाठेमाल संघाचा विचार केला मित्रांनो तर आतापर्यंत कोणतंही नुकसान नाही आहे आणि टोटलचा विचार केला तर धावसंख्या धावपटलावर जाऊन पोहोचली, ती म्हणजेच लॉस ऑफ 0 विकेट. 30 धावा धावपटलावरती कंप्लीट झाल्या गाठेमाल टीमच्या. त्यानंतर पहा मित्रांनो अगदी व्यासपीठाच्या समोर म्हणजेच अपोजिट साईडला ज्या ठिकाणी कॅमेरा सेट केला तिथे जे प्रेक्षक खेळाडू बसलेत ते बाउंड्रीवरती बसलेत. थोडंसं आपण सहकार्य करा, उठायचं थोडं मागं व्हा, कारण की त्या ठिकाणी आम्हाला क्लिअर होत नाही. यस थँक्यू सो मच मित्रांनो. आपण जर विचार केला तर स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर असं पहा अगदी इंजर्सी असेल तर आपण या लगेच आता 12th मॅचची जागा आपल्याला घ्यायची आहे, त्यामुळे आपण येऊन बसायचं इकडे. इम्पॅक्ट प्लेअर ज्याला म्हटलं जातं आता तो मैदानाच्या आतमध्ये गेला.
व सभ्या मैदानाच्या आतमध्ये राजा बॉलिंग ट्रॅक वरती अगदी अंतिम गोलंदाज. यावेळी पहा डाऊन द ग्राउंड अलॉन द कार्पेट सरळ बॅटने खेचला आणि तिथे दोन क्षेत्ररक्षकांमधील तालमेल तुटला गेला आणि तोपर्यंत आपण जर पाहिलं तर या बॉलवरती अगदी एक धाव आली. अप्रतिम म्हणजे सरळ बॅटनं गोलंदाजानं थोडा प्रयत्न केला गेला परंतु त्याच्या आबाकाच्या बाहेर चेंडू होता. तिथनं पाहिलं तर सरळ बॅटनं व्ही शेपला दोन क्षेत्ररक्षकाच्या मधोमध ब्लॅक स्क्रीनला त्या ठिकाणी चेंडू धडकला असता परंतु आपण पाहता अप्रतिम क्षेत्ररक्षण झाला गेल्या आणि इथं जर विचार केला तर एक धाव आली. पहिल्या बॉलवरती पहिली धाव खर्च. पुढचा बॉल ऑफ स्टिकला चेंडू रिलीज केला परंतु अतिरिक्त अगदी अवांतर बॉल आणि पाहता आपण इथं जर पाहिलं तर खराब चेंडू पुन्हा एकदा रिलीज करावा लागेल. एका धावेच्या मदतीनं अगदी आपण पाहिलं तर गाठेमाळ संघ थोडासा पुढे जाईल आणि संघाची टोटल धावसंख्या आता 32 अंकावर जाऊन पोहोचली आहे. पहा महत्वाचा सामना मित्रांनो. धावा येत आहेत विकेट आलेलं नाही. जरी गोलंदाजीचा भरणा असेल परंतु अजून एकदा विचार केला तर फलंदाज या ठिकाणी अंकुशच्या बॅटमधनं अशांत स्ट्रोक विकेट मॅक्सिमम आपण पाहता बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर केलं. चेंडू सीमा रेषा पलीकडं येतोय षटकार. यो थँक्यू डीजे सँडी. अगदी पाहिलं तर अप्रतिम धून त्यांच्या माध्यमातून देखील वाजवली जाते. सातत्यानं दुसरी रात्र चालू झाली आहे. कालच्या रात्रीमध्ये देखील सर एकनाथ माली यांचे बरेचसे गाणे आम्ही मैफिल ऐकली गेली. आज देखील पुन्हा एकदा चांगली मेजवानी त्यांच्या माध्यमातून सादर केली जाते. अप्रतिम त्यांना देखील शुभेच्छा असेल. त्यानंतर श्री इव्हेंटच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते. अगदी आमचा आवाज प्रॉपर अगदी जर विचार केला तर मित्रांनो घरबसल्या प्रेक्षकांना ऐकवला जातोय. स्पर्धेचा जर विचार केला तर A to Z अगदी चेंडूने चेंडू क्लिअर त्या ठिकाणी आपण पाहिलं तर कव्हर केले जात आहेत. अगदी अप्रतिम त्यांना देखील शुभेच्छा. जाबा मैदानाच्या आतमध्ये षटकारानंतर आपण पाहिलं तर अंकुश आजच्या रात्रीमध्ये इथे पहा मोठे फटके मारतोय परंतु यावली खोलात टाकला. हेलिकॉप्टर उडवायचं होता परंतु इथे यस विकेट सॅक्रिफाईस होईल. थोडासा आपण जर विचार केला तर धावची फलंदाज रामच्या पारीचा अंत होईल आणि पहिला करारा झटका पहिला ब्रेक थ्रू अगदी बराच काळानं म्हणजे चौथ्या षटकामध्ये ब्रेक थ्रू मिळाला आणि पाहता पहिला करारा झटका गाठेमाळ टीमला. फलंदाज आता मैदानामध्ये आला. अंबरनाथ मैदानाच्या आतमध्ये आला. पहा यावेळी पहा अजून एक फटका लाजवाबा. एक टप्पा घेत असताना डीप मध्ये क्षेत्ररक्षक परंतु आल्या पावले माघारी परतेल. धावचित फलंदाज अंबरनाथच्या पारीचा अंत आणि फलंदाज अगदी इथनं मैदानाच्या बाहेर जाईल. दुसरा करारा झटका इथं आपण पाहता गाठेमाळ टीमला. थँक्यू प्रकाश, धन्यवाद. वांगणी संघाचे कॅप्टन आणि रानसई संघाचे कॅप्टन ऑफिशियल शेवटचा कॉल असेल. दोन्ही संघाचे कॅप्टन आले असतील तर आपण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करायच्या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणं महत्वाचं. याकडे लक्ष असू द्या सर्व संघाच्या संगणकाचा. ऑफिशियल दुसरा कॉल असेल. आपण दोन्ही संघाचे कॅप्टन जर आला असतील तर आपण मुख्य व्यासपीठाकडे लगेच रिपोर्टिंग करायच्या. येस इथं पहा अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी असेल. टोटलचा विचार केला धावा जमल्या गेल्या 40 धावा. बॅटची एज इथे पहा अजून एकदा मोठा फटका मारायचा होता अंकुशला परंतु आज विचार करता अंकुशनं धावा बनवल्या जरूर मित्रांनो. 40 आकडा आतापर्यंत गाठला गेला गाठेमाळ संघानं. पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 15 धावा होत्या आणि त्याच्यानंतर अंतिम षटकामध्ये देखील धावा जमवल्या गेल्या. अप्रतिम पहा आतापर्यंत जर विचार केला तर वैयक्तिक त्याची पारी 16 चेंडू आणि 31 धावांची बहादर पारी मैदानामध्ये खेळताना दिसतो. शेवटचा ती बॉल अगदी कॉपी बुक स्टाईलला फटका एक्झिक्यूट केला. सिंगलला डबल मध्ये चेंज केलं आणि पाहता 2 धावा पूर्ण झाल्या. तिसरीचा कॉल दिला जाईल आणि तिथे धाव मिळणार नाहीये. पहा मित्रांनो आणि पाहता फलंदाज बाद झाला अगदी तिसऱ्या धावेसाठी आणि टोटलचा विचार केला तर इथनं 2च्या मदतीने संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 42 धावा. अगदी पाहिलं तर 4 षटकांचा वाजवी खेळ समाप्त 42 अंकावरती गाठेमाळ संघ जाऊन पोहोचला. आता उत्तर अर्धामध्ये विजयासाठी इथनं गरज असेल मोरिया 11 भागाच्या वाडी टीमला
येणारे बॉल 24 अर्थातच 4 षटगम आणि कंपल्सरी 43 धाब्यांची गरज असेल ती म्हणजेच मोर्या 11 वाघाची वाडी संघाला. बॅटिंग वाघाची वाडी संघ बॅटिंगचा संघ आता आम्हाला आपल्याला विनंती करतो आपण लगेच मैदानामध्ये आपली सलामीची जोडी पाठवायची आहे पहा. आपण उशीर करू नका कारण की आपण आता उशीर केला तर रात्री पण आम्ही जर विचार केला त्या ठिकाणी मॅचला एन्जॉय करत होतो 4 वाजता घरी पोहोचलो सकाळी उठून परत जॉब आणि त्याच्यानंतर आता रात्री परत समालोचन त्यामुळे पहा मित्रांनो स्ट्रगल काय असतो अगदी आपल्या आयोजक कमिटी आमचे पूर्णपणे त्या ठिकाणी जर विचार केला तर टीम लाईव्ह टीम त्यानंतर डीजे ऑपरेटर अगदी सर्वांना स्ट्रगल करावं लागतं मित्रांनो त्यामुळे आपल्याला देखील जॉब आज सकाळी आहे. त्यामुळे थोडं आपण देखील कोऑपरेट करायचा प्रेक्षक वर्ग आपल्याला विनंती असेल आपण मैदानामध्ये जर कोणी असाल तर आपण लगेच मैदान सोडायचं सामना लगेच चालू होतं. अशीतनं पहा विजयासाठी गरज असेल ती म्हणजेच मोर्या 11 बागाची वाडी टीमला येणारे बॉल 24 अर्थातच 4 षटकांनी कंपल्सरी विजयासाठी इथनं गरज आहे 43 धाब्यांची. अगदी जर विचार केला मित्रांनो तर सामना मोठ्या आज जर विचार केला तर हा तिसरा सामना असेल जिथे 43 धाब्यांचे टार्गेट आम्ही बघतोय. कालच्या रात्रीमध्ये देखील आपण जर पाहिलं तर दोदानी बस संघाने 43 धाबा बनवल्या होत्या. त्याच्यानंतर जर विचार केला तर टाबरपाटी संघाने देखील 43 धाबा बनवल्या होत्या. परंतु आज जर विचार केला तर पुन्हा एकदा गाटेमाळ संघ पहिल्या 2 षटकामध्ये 15 अंकावरती खेळत होता. त्याच्यानंतर जर पाहिलं तर अंकुश कुठेतरी या ठिकाणं बहरला गेला त्याच्या बॅटमधून फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि तब्बल 42 धाबा टोटल संघाची धाबसंख्या आपण पाहिली गेली. 43 धाब्यांची गरज आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे तर म्हणजे सेकंड फलंदाज इथं आपल्याला पाहायला मिळेल मोर्या 11 वाघाची वाडी टीमचा बुधाची वीर आणि नॉन सेकंड फलंदाज प्रकाश वीरी जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बुधाजी चौधरी नॉन सेकंड फलंदाज प्रकाश वीर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पहिला ट्रम्प कार्ड पहिला गोलंदाज मैदानामध्ये रामा धामा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यस गेम स्टार्ट उत्तरार्धाला सुरुवात अगदी दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. पहिला चेंडू इथनं गोलंदाज मैदानामध्ये धामा आपल्याला पाहायला मिळेल आणि इथनं मात्र गेम स्टार्ट. पहिला बॉल बॅटची यायची ते विकेटचं पतन पहिला चेंडू पहिला ब्रेक थ्रू आणि फलंदाज इथनं पाहता आपण बुधाजी चौधरी पहिला करारा झटका मोर्या 11 बागाची वाडी टीमला बाद.
इथनं जर विचार केला मित्रांनो तर मागच्या इनिंगमध्ये आपण पाहिलं अगदी सलामीची जोडी तिसऱ्या षटकापर्यंत टिकून राहिली होती. परंतु आता जर विचार केला तर गोलंदाजी करत असताना धामासारख्या एक चांगल्या गोलंदाजाला अगदी पहिल्या बॉलवरती पहिलं विकेट मिळालं. विकेट किपरनं पकडलेला झेल आणि तिथनं आपण जर विचार केला तर दाखवून दिली ओळख गोलंदाज धामानं. पहिला बॉल पहिला करारा झटका शून्यावरती पहिलं विकेट गेलं. अजून एक बॅटची यायची ते फंबलिंग शॉट फाईन लेगला चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडं नशिबाना दिलेला नशिबाचा चौकार. मोरिया 11 बागाची वाटी टीमला अजून एक करारा झटका. थँक्यू टीचर. तस पाहता दुसरं विकेट गेलं. अजूनही प्रकाश वीर खेळतो नॉन सेकंडला त्याला जागा देणं गरजेचं आहे. आणि कारण की मित्रांनो पहा एक मोठा खेळाडू आहे परंतु त्याच्यावरती जबाबदारी या धावसंख्या मोठी आहे 43चं टार्गेट आहे आणि आतापर्यंत फक्त 4 अंकावरती 2 गडी बाद झालेत. म्हणजे तरी बाबरचं षटक इथनं जर पाहिलं तर धामा कुठेतरी आता फ्रंट फुटवरती निघाला गेल्या. गोलंदाज तयार. इथे पहा ऑफस्टिकला चेंडू होता अगदी बॉडीवरती आणि तिथनं आपण पाहिलं तर अगदी फक्त सन्मानजनक फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहेत कव्हर मध्ये बॉलला अडवलं गेलं आणि तोपर्यंत जर पाहिलं तर एका धाबेवरती समाधान जरूर मानावं लागतं. एका धाबेच्या मदतीने संघाची टोटल पुढे जाईल 5 धाबा धावपटलावरती कंप्लीट झाल्या गेल्यात. इथं आपण जर पाहिलं तर बागाची वाडी टीमच्या जर विचार केला तर अमोल वीर आमच्या सोबत या ठिकाणी अगदी आवाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा संघ मोरिया 11 बागाची वाडी जर विचार केला तर त्यांना आपण पाहू शकाल डगआउटमध्ये कारण की मॅचला एन्जॉय करतात. मॅच महत्वाची आहे. जरी आम्ही समालोचक असो परंतु गावाची मॅच आणि तिथनं मात्र गावाला मान आणि सन्मान देणं खूप महत्वाचं असतं मित्रांनो. यावेळी पहा फटका फसला इथे डीप मध्ये क्षेत्ररक्षक येथील दूरवरनं परंतु नशिबानं दिली साथ. एक टप्पा घेत चेंडू जाईल आउट ऑफ दी पार सीमा रेषा पलीकडं येतोय फलंदाज प्रकाश बीरच्या बॅट मधनं शानदार दमदार स्ट्रोक चौकार. ठन ठन की सुनो थँक्यू टीचर. इथनं चौकार आला 4 धावेच्या मदतीने आपण जर पाहिलं तर संघाची धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे 9 धावा धावपटलावरती. टोटल 5-5 खेळ समाप्त झाला. अंतिम बॉल इथनं रिलीज केला जाईल गोलंदाजाकडनं. अगदी मॅन्डेटरीचा पॉवर प्लेचा शेवटचा बॉल. फटका चांगला लाजवाब स्टामिंग तिथे अजून एक विकेट. ज्या विकेटची तलाश होती ट्रॅक केलं झालं फेकलं. फलंदाज प्रकाश वीरला परतावं लागेल. मोठं विकेट गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर. अजून एक झटका बागाची वाडी टीमला. प्रकाश बॅक टू द डगआउट. अगदी पुढचा सामना होता तो म्हणजेच वांगणी आणि त्यांच्या अगेन्स्ट रानसई जनार्दन. तर रानसई संघ अगदी वेळेवर पोहोचला. त्या संघाला फायनलाइज केलं गेलं. त्यामुळे मी विनंती करतो त्याच्यानंतरचा जो सामना होता ना दहिसर जय दुर्गा माता दहिसर अनिल पारदीचा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट मोठी धामणी नरेश या दोन्ही टीमचे कॅप्टन्स पहा अगदी इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला या ठिकाणी टॉस करायचा होता त्यामुळे वेळ निघून गेला. विनंती करतो आपण लगेच टॉससाठी या पहा.
जे दुर्गामाता दैसर ब आणि त्यांच्या अगेन्स्ट मोठी धामणी या दोन्ही टीमला मी विनंती करतो आपण टॉससाठी लगेच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये रिपोर्टिंग करायच्या. जाव्या मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण पाहिलं तर 9 धाबा खर्च करत असताना तब्बल 3 गडी बाद केल्या. प्रकाश वीरचं महत्वाचं विकेट त्या गोलंदाजानं मिळवल्या गेल्या. दुसऱ्या षटकाची सुरुवात, चेंडू अबाता आणि इथे मात्र आपण जर पाहिलं तर झेल सुटला गेला. थोडस मिसअंडरस्टँडिंग आणि इथे धावची होईल का, पकडलं जाईल, पूर्णपणे लक्ष अंपायर वर दिया. परंतु इथे काय घडलं, क्लोज इन्काउंटर. तर हेच त्यानंतर अमोल आपण कुठे असेल तर लगेच या. अभिषेक कर्त्यांचा आपल्याला कॉल येतो. अमोल यायचा लगेच. इथं पाच धाब्या मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर या बॉलवरती धाबा आल्या, ते म्हणजे एक सिंगल आली. अगदी झेल सुटला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या धाब्याचा कॉल देत असताना मात्र कुठेतरी अडचणी निर्माण झाल्या होत्या. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता एका धाब्याच्या मदतीने अगदी संघ पुढे जाईल. टोटल 10 अंकावरती संघ जाऊन पोहोचल्या. 3 गडी बाद झालेत. महत्वपूर्ण आपण जर विचार केला तर प्रकाश वीर असेल, बुधाजी चौधरी, त्यानंतर रमेश, 3 गडी अगदी महत्वाचे बाद झालेत. तर पाहत ना दैसे टीमचे कॅप्टन्स पोहोचलेत. विनंती करतो मोठी दामणी संघाचे कॅप्टन आपण लगेच या व्यासपीठावरती. कारण की मित्रांनो वेळ कमी आहे. एक सामना जो आहे ना रानसाई संघाला पॅनलाइज जरूर केलं, तो संघ पोहोचला नाही वेळेवरती. सामना आम्ही थांबवला गेला. तर इथनं पहा दैसे टीमचे कॅप्टन पोहोचलेत मोठी धामणी क्रिकेट संघ. विनंती करतो इथनं आपण लगेच पोहोचायचं आमच्यापर्यंत टॉससाठी. जस्ट त्यानंतर पहा राजेश पुजारी वांगणी. विनंती करतो इथनं आयोजकांकडून अगदी आपल्याला आमंत्रित केलं जातं. याचं व्यासपीठावरती आपल्या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत असेल. इथे पहा, आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्पॅच. अजून एक करारा झटका, गडी क्रमांक 4 तंबूच्या आसऱ्याला फलंदाज बाद. तर पहा याचं लगेच राजेश पुजारी व्यासपीठावरती आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आपला सामना होता, परंतु रानसी जनार्दनचा संघ आतापर्यंत पोहोचला नाही. अगदी स्पर्धेला गालबोट लागल्यानंतर पहा त्या ठिकाणी त्या संघाला फायनलाइज केलं गेलं. अगदी चुकीला माप नाहीये मित्रांनो क्रिकेटमध्ये. आणि जरी पर्व पहिला असेल या स्पर्धेचं, तरी मित्रांनो अगदी शानदार दिमागदार आयोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं. तामसई क्रिकेट संघ, जय भागोबा तामसई क्रिकेट संघ अगदी बरेच वर्ष क्रिकेटमध्ये उतरल्या गेल्या आणि त्या संघाने हे पर्व पहिलं दाखवलं की आम्ही देखील त्या ठिकाणं आमच्या परिभागामध्ये नाईट रजनी करून दाखवू. आणि ते मात्र अगदी जे स्वप्न होतं ते या ठिकाणी मात्र प्रत्यक्षामध्ये उतरवल्या गेल्या. जाव्या मैदानामध्ये नवीन फलंदाज इंटर झाला राजा मैदानामध्ये. टॅपिंग क्रिकेट अगदी हळूवाररित्या वाईटिश लॉंग ऑफला चाललाय. डीपमध्ये शतरक्षक आले, फक्त एक सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीनं जर पाहिलं तर संघाची धावत संख्या आता इथनं जाऊन पोहोचेल 11 धाबा धापटलावरती. लॉस ऑफ 4 विकेट. मोरिया 11 वाघाची वाडी संघ. बॉलिंग ट्रॅकवरती पाहता रामला अगदी 3 बॉलमध्ये 2 धाबा, चांगलं षटक. यावेळी पहा फटका चांगला डीपमध्ये चालला, बी शेपला केला गेला वाईटिश लॉंग ऑनला आणि अजून एकदा फक्त एक सिंगल आली. एकेरी दुहेरी मित्रांनो होणार नाही. एका दुःख्याने या ठिकाणी काम होणार नाही. छक्का चौक्यांची बात इथनं मात्र करावी लागेल. प्रकाश वीरवरती जबाबदारी होती, परंतु तो देखील अगदी तंबूच्या आसऱ्याला परतला. मित्रांनो नियतीच्या मनामध्ये जे होतं ते घडलं, परंतु इथनं आता
पलटवार करावा लागेल. फटका लाजबाबा मिस टायमिंग झालाय आणि अजून एक झटका बागाची वाडी टीमला अडचणीमध्ये सापडला हा संघ आणि इथं फलंदाज बाद होईल तो म्हणजेच राजा चौधरी मैदानाच्या बाहेर. 5वा गडी तंबूच्या आश्रयाला अर्धी टोली मैदानाच्या बाहेर. तर पहा धामणी संघाचे कॅप्टन मी विनंती करतो पुन्हा एकदा, कारण की दैसर संघाचा या ठिकाणी कॅप्टन पोहोचलेला. पुढच्या 2 मिनिटांमध्ये जर संघ इथे पोहोचला नाही तर या ठिकाणी जय दुर्गा माता दैसर ब संघाला टॉस बिन दिलं जाईल. पहा मोठी धामणी संघाला मी पुन्हा एकदा या ठिकाणी अनाऊन्स करतो, जर तुमचा कॅप्टन पोहोचला नाही 2 मिनिटांमध्ये तर इथनं मात्र समोरच्या टीमला टॉस बिन दिलं जाईल. जव्या मैदानाच्या आतमध्ये इथनं 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल बालाजी मैदानामध्ये एंटर झाला. मोठे फटके इथनं मारावे लागतील. थोडीशी दयनीय परिस्थिती जरूर झाली आहे बागाची वाडी टीमची. थोडंसं अडचणीमध्ये हा सापडला संघ. गाठीमाळ संघाचा विचार केला बॅटिंग करत असताना अगदी चांगली धावसंख्या उभी केली. 42 धाबा 43 धाब्यांचं टार्गेट लक्ष सेट केलं गेलं आणि तदनंतर आता कुठेतरी गोलंदाजी करत असताना देखील अडचणी वाढवल्या गेल्या बागाची वाडी टीमच्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. अंतिम बॉल इथनं फेकला जाईल गोलंदाजाकडनं. सॉरी, अंतिम बॉल फेकला जाईल. येस, 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. अंतिम बॉल फेकला जाईल. इथे पहा खोलवट टप्पा, अगदी तेज तरार चेंडू आणि तो देखील आलाय डॉट. अंतिम बॉल वरती दाखवून दिलं गोलंदाजीचं वर्चस्व. 12 बॉल अर्थातच 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस आपण जर पाहिलं तर मोरिया 11 भागाची वाडी संघ तब्बल 5 गड्यांचं नुकसान आपल्याला पाहायला मिळालं ना. इथनं जर पाहिलं तर 12 धावा धावपटलावरती आतापर्यंत जमा झाल्यात. आता विजयासाठी आपण जर पाहिलं मित्रांनो तर येणारे 12 बॉल अर्थातच 2 षटकांनी कंपल्सरी 31 धाब्यांची गरज, ती म्हणजेच मोरिया 11 भागाची वाडी संघाला आता इथनं विचार करायला भाग पाडलं बागाची वाडी टीमला मैदानाच्या आतमध्ये. कारण की गाठीमाळ संघाने का पहिल्यांदा फलंदाजी स्वीकारली होती, आता या ठिकाणी जर विचार केला तर कर्णधारानं हा डिसिजन का घेतला होता. कारण की जशी फलंदाजी तशी गोलंदाजी त्या संघाकडे आणि त्याचं मित्रांनो जर विचार केला तर अगदी पूर्णपणे फायदा अगदी फिल्डिंग डिपार्टमेंट देखील घेता. कारण की एकही झेल आतापर्यंत ड्रॉ झाला नाही. अगदी पहिल्या चेंडूपासून झेल पकडले गेले आणि आतापर्यंत 5 गडी आतापर्यंत तंबूच्या आश्रयाला परतले गेलेत. थोडंसं अडचणीमध्ये बागाची वाडी संघ पोहोचला, परंतु इथनं पाहता 3रा ट्रम्प कार्ड गोलंदाज मैदानामध्ये आला तो म्हणजेच अशोक इथं मैदानामध्ये आल्या. पाहायचं 12 बॉल 31 धाब्यांची गरज. पहिल्या 12 बॉलमध्ये आपण जर पाहिलं तर बनवल्या होत्या 12 धाबा. आता येणारे 12 बॉल आणि 31 धाब्यांची गरज. सेकंड फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे राजा चौधरी. त्याच्यावरती आता पूर्णपणे जबाबदारी या. स्लोवर अगदी इथनं असं वाटलं की स्लोवर चेंडू असेल, परंतु गतीमध्ये मिश्रण पाहायला मिळालं आणि पहिलाच बॉल इथनं गोलंदाज अशोकनं दाखवला. अगदी डॉट बॉल, निर्धाव बॉलची चेंडूची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चेंडू निघून चालल्यात. इथनं दडपण वाढत जाईल. प्रेशरमय सामना मैदानामध्ये चालू आहे. येणारे 11 बॉल विजयासाठी 31 धाब्यांची गरज. स्लोवर गतीचा बॉल कॉपी बुक स्टाईलनं फटका एक्झिक्यूट केला. वाईटिश लॉंग ऑफला सिंगलला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं गेलं आणि पाहता आपण अगदी थ्रो कंप्लीट होईपर्यंत 2 धाबा अगदी चित्याच्या संपलाईनं या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. 2 धाब्याच्या मदतीने संघ पुढे चालला. टोटल 14 धाबा. अगदी प्रत्येक मोमेंटम महत्वाचा, कारण की इथनं जर एखादा षटकार एखादा चौकार आला तर अशा इथनं जर विचार केला मित्रांनो पल्लवीत आपल्याला पाहायला मिळतील त्या म्हणजेच वाघाची वाडी संघाच्या. परंतु काय बिघडेल काय घडेल मैदानामध्ये कशा रीतीने, परंतु हा चेंडू ऑफस्टिकच्या बराच बाहेर चालला आणि तिथनं वाईट घोषित केला जातो. पुन्हा एकदा फेकावं लागेल गोलंदाजाला. एका धाबेच्या मदतीने आपण जर पाहिलं तर संघाची धाबा संख्या 15 धाबा. थोडासा अडचणीमध्ये म्हणजे ज्याप्रमाणे दुसऱ्या षटकामध्ये मागच्या इनिंगमध्ये आपण पाहिलं गाठीमाळ संघाच्या 2 षटकामध्ये 15 धाबा होत्या. अजून एक चेंडू ऑफ स्टिकला चालला, परंतु बराच बाहेर. बॅक टू बॅक लगातारचा दुसरा चेंडू अशोकच्या माध्यमातून वाईड फेकला जातो. स्कोरबोर्डचा विचार केला तर इथनं 16 अंकावरती संघ पोहोचला. षटकामधील 2 चेंडूंचा बादवी खेळ समाप्त झाला गेला. अजूनही 4 चेंडू इथनं बॅलन्स आहेत. पाहायचा
पहा धामणी संघाचं कॅप्टन धामणी टीम, कारण की दैसर टीमचा कॅप्टन आलेला आहे मित्रांनो, त्यामुळे आम्ही तुम्हाला अनाऊन्स करतो. या लगेच पोहोचा आमच्यापर्यंत. पुढचा बॉल इथे पहा, चेंडू हवत, गोलंदाज स्वतः चालला, परंतु इथे पहा सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरीचा कॉल थ्रो केला गेला, परंतु पहा इथनं अगदी दूरवरनं क्षेत्ररक्षक अगदी पाहिलं तर डीप मध्ये आल्या. चेंडूला गॅदर केलं गेलं. स्क्वेअर लेग अगदी 38 सर्कलच्या रिंगणामध्ये चेंडूला उचलला गेला. तिथनं आपण जर पाहिलं तर 2 धाबा जरूर खर्च झाल्या गेल्या. 2 धाब्याच्या मदतीनं संघ पुढे जाईल. अजूनही समीकरण लांब आहे. 9 बॉल 25 धाब्यांची गरज, म्हणजे इथनं आता हवाई हल्ले करावे लागतील, हवाई फायरिंग करावे लागेल, मोठे फटके इथनं ठोकावे लागतील. जबाबदारी आहे राजा चौधरीवरती. यावली फटका फसला, बॅक टू द बॉलर, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू रिलीज झाला आणि तोपर्यंत 2 धाबा पुन्हा एकदा कन्वर्ट केल्या. अगदी सिंगलला डबल मध्ये सहजरित्या कन्वर्ट केलं जातं. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स आणि क्वालिटी क्रिकेट्स मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. या 2 धाब्याच्या मदतीनं संघ पुढे चालला. टोटल 20 धाबा कंप्लीट झाल्या. अजूनही 23 धाब्यांची गरज. 8 बॉल आणि कंपल्सरी 23 धाबा, कंपल्सरी चेसिंग अँड कंपल्सरी ड्रेसिंग. आपण पाहता इथनं छे बागोबा व ग्रामस्थ मंडळ ट्रॉफीचं अगदी दिमागदार आयोजन आणि दिमागदार नियमावली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. येणारे बॉल 8 विजयासाठी 23चं समीकरण. इथनं कोण जिंकेल, कोण परास्त होईल, परंतु इथे आपण जर विचार केला मित्रांनो तर आयोजन तेवढं चांगल्या. अक्रॉस बॅट, आडव्या बॅटनं खेचला गेला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक बॉलला उचलणार, सिंगलला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं, परंतु इथे यस फलंदाज पॉपिन क्रीजच्या पलीकडे पोहोचला आणि 2 धाबा पुन्हा एकदा चोरल्या जातील. या दुहेरी धाबेच्या मदतीनं संघ पुढे चालला. टोटल 22 धाबा, लॉस ऑफ 5 विकेट. बागाची वाडी संघ इथनं जर मित्रांनो जर अशा धाबा खर्च केल्या तर गाठीमाळ संघ इथे कुठेतरी आपल्याला देखील विचार करावा लागेल, कारण की क्रिकेट हा अनुचितेने भरलेला केला. क्रिकेटमध्ये अरे या ठिकाणी आपण पाहिलं मित्रांनो तर अगदी कोणत्याही चुका अगदी खपवल्या जात नसतात, परंतु पहा मैदानाच्या आतमध्ये काय घडेल. अजूनही प्रेशर भरा सामना, व्यासपीठाला ठोकली आहे सलामी, येतो मॅक्सिमम बिग हिट स्वीट साऊंड ऑफ द बॅट. राजा चौधरीच्या बॅट मधनं शानदार षटकार. अप्रतिम राजा वाघच्या बॅट मधनं हा शानदार स्ट्रोक पाहायला मिळतो. 6 धाब्यांच्या मदतीनं आपण जर विचार केला तर इथनं 3रं षटक समाप्त होईल आणि 3 षटकांच्या अखेरीस टोटल धाबा जमल्या गेल्या. 28 धाबा धापटल्यावरती लॉस ऑफ 5 विकेट्स. अजूनही विजयासाठी इथनं गरज असेल येणारे 6 बॉल आणि 15 धाब्यांची गरज आहे, ती म्हणजेच मोरिया 11 वाघाची वाडी टीमला. पहा मित्रांनो, मी म्हटलं क्रिकेट हा अनुचितेने भरलेला केल्या आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते. आता गोलंदाजानं चुकी केली, अगदी व्यासपीठाला सलामी ठोकणारा षटकार राजा वाघच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. आता येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 15चं समीकरण. कोण जिंकेल, कोण हरेल, जिंकला तरी इतिहास आणि हरला तरी इतिहासच झाला पाहिजे. जरी इथे दोन्ही संघापैकी कोणी जिंकेल, परंतु विजय या ठिकाणी या स्पर्धेचा होईल यामध्ये शंका नाही. येणारे बॉल 6, अंतिम षटक, 15 धाब्यांची गरज विजयासाठी मोरिया 11 वाघाची वाडी टीमला. तर पहा थोडंसं स्पीडअप करायचं. ड्रिंक टाइम झालं तुमचं, थोडंसं स्पीडअप करा. 6 बॉल 15 धाब्यांची गरज. राजा बागनं अगदी बॅटिंग परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्या बॅटमधनं तब्बल 1 षटकार, त्यानंतर सिंगल डबलला प्राधान्य अगदी आपल्याला पाहायला मिळतं. वैयक्तिक विचार केला त्याच्या धाब्यांचा तर इथनं आत्तापर्यंत 17 धाब्यांवरती अगदी वैयक्तिक खेळतो. पहा मित्रांनो, 9 चेंडू 17 धाबा, म्हणजे आता जर विचार केला तर राजा बागवरती जबाबदारी या इथनं वाघाची वाडी टीमची. बॉल असतील 6, विजयासाठी 15 धाब्यांची गरज. ऑफिसेस पंच विनंती करतो आपण देखील थोडंसं स्पीडअप करा, कारण की जो काही टाइम घेता अगदी तो आपला थोडा जास्त होता. आता आम्हाला विनंती करतो आपल्याला देखील जबा मैदानाच्या आतमध्ये अटीतटीची लढत. पहिला बॉल डॉट,
म्हणजे इथनं जर विचार केला तर पारडं जड होईल. पहिल्या बॉलसाठी इथनं गाठेमाळ टीमचा पहिला बॉल डॉट आला. आता येणारे 5 बॉल विजयासाठी कंपल्सरी 15 धाब्यांची गरज आहे. पहा मित्रांनो, प्रत्येक डॉट चेंडू इथनं प्रेशर वाढवेल बागाची वाडी संघावरती आणि प्रत्येक अगदी एखादा मोठा फटका इथं मात्र प्रेशर वाढेल गाठेमाळ संघावरती. इथे पहा, यस वाईट बॉल म्हणजे मागचा बॉल जरी आपण डॉट फेकला असेल आणि त्याच्यानंतर व्हाईट बॉल म्हणजे एक धाब इथे अगदी खर्चिक ठरते गोलंदाजाकडनं. वाईटच्या मदतीने एक धाब आली. एका धाबेच्या मदतीने संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 29 धाबा. विजयासाठी 5-5-14 धाब्यांची गरज. टप्प्याचा बॉल तिथनं मात्र अगदी पाहता फलंदाज बालाजीनं खेळून काढला. स्ट्राईक चेंज होणं गरजेचं होतं. स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं होतं. राजा बागला स्ट्राईक देणं गरजेचं होतं आणि ते मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. आता इथनं येणारे 4 बॉल आणि 13 धाब्यांची गरज म्हणजे मोठे 2 स्ट्रोक इथनं ठोकावे लागतील राजा वाघला जर या ठिकाणी या स्पर्धेमध्ये वाघाची वाडी संघाचं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर. परंतु गाठेमाळ संघाची गोलंदाजी तेवढीच चांगली आहे आतापर्यंत. मित्रांनो पहा, अजूनपर्यंत कोणी हार मानायला तयार नाही आहे, कारण की प्रत्येकाला विश्वास आहे. आतापर्यंत आम्ही बरेच मैदान गाजवून सोडलेत. आज देखील तो इतिहास पुन्हा एकदा रचला जाईल का? येणारे बॉल 4 जबाबदारी राजावरती असेल. इथे राजा बनवून दाखवावं लागेल, कारण की वाघाची वाडी संघ पूर्णपणे या ठिकाणी डगआउट मध्ये शांत बसल्या आणि त्यानंतर पाहिलं तर वाघाची वाडी गाव देखील पूर्णपणे लाईव्ह टेलिकास्ट बघत असेल की काय घडेल काय बिघडेल. यावेळी पहा, फर्निचर डिस्पॅच दांड्या उद्ध्वस्त केल्या. ज्या विकेटची तलाश होती आता इथनं मात्र पूर्णपणे अस्तित्व कमी होत असताना पाहता मोरिया 11 वाघाची वाडी संघ अगदी थोडासा बॅकफुट वरती जाईल आणि पाहता इथनं फलंदाज पास झाला तो म्हणजेच राजा वाघ. अगदी महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या बाहेर. 3 चेंडू आता विजयासाठी इथनं गरज असेल 13 धाब्यांची. अजूनही सामना संपलेला नाही, कारण की अजूनपर्यंत आम्ही जिंकलेलो नाही. दोन्ही संघ अजूनपर्यंत तेच सांगतायत. पहिले 3 बॉल आपण जर पाहिले गोलंदाज इथनं गोलंदाजी मार्क वरती अंकुशला आपण पाहता. ज्या अंकुशनं अगदी जबरदस्त वैयक्तिक पारी केली गेली. पहिल्या इनिंग मध्ये तब्बल 33 धाब्यांची बादर पारी 17 बॉल मध्ये पार केली. तोच अंकुश इथनं आपण जर विचार केला तर आता बॉलिंग ट्रॅक वरती अगदी त्या धाबा डिफेन्स करण्यासाठी आला होता. परंतु त्या गोलंदाजानं अगदी पहिल्या 3 बॉल मध्ये आपण पाहिलं मित्रांनो तर एक चेंडू वाईट जरूर फेकला होता, म्हणजे 2 धाबा खर्च केल्या. आता 3 बॉल मध्ये इथनं विजयासाठी गरज असेल वाघाची वाडी टीमला 13 धाब्यांची. अगदी महत्वपूर्ण आणि मोस्ट इम्पॉर्टंट सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतो. गोलंदाज तयार. 8व्या पाटणा ऐसा होता बॉडीवरती आदलला डायरेक्ट हिट होईल का? परंतु इथे रिक्स घ्यायला तयार नाही, कारण की अंकुशला माहिती आहे आम्ही स्वतः धाबा बनवल्यात आणि त्या धाबा किती महत्वाच्या आहेत त्या मैदानाच्या आतमध्ये अगदी त्याने दाखवून दिलं. अजून एकदा पहा, लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाब अखंडवरती जोडली जाईल. एका धाबीच्या मदतीने थोडंसं हलुवारीत्या समीकरण कमी होईल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच टोटल 31 धाबा धावपटलावरती. विजयासाठी इथनं गरज असेल येणारे बॉल 2 आणि कंपल्सरी 2 मोठ्या फटक्यांची अर्थात 2 षटकारांची म्हणजे 12 धाब्यांची गरज इथनं वाघाची वाडी टीमला. इथे पहा, फटका अगदी लाजबाब मारायचा होता, परंतु आउटफील्ड थोडीशी खराब. एक सिंगल मिळाली, दुसरीचा कॉल दिला, 2 धावा मिळाल्या. मित्रांनो पहा, मी अनाऊन्स केलं होतं की सिंगल डबल एका धुक्यानं काम होणार नाही. इथे चौका षटका ठोकावा लागतील, परंतु त्यामध्ये कुठेतरी कमी पडला बागाची वाडी संघ. आणि इथनं जर विचार केला तर आता या स्पर्धेमध्ये आणि या सामन्यामध्ये पकड मजबूत करत असताना आपल्याला गाठीमाळ संघ पाहायला मिळतो. गोलंदाज अंकुश अगदी चांगला आजचा परफॉर्मन्स पाहायला मिळाला. 17 चेंडू 33 धाब्यांची भारदार बॅटिंग पाहायला मिळाली आणि गोलंदाजी करत असताना त्या धाबा डिफेन्स देखील केल्या गेल्या. यस, इथे पहा, लाऊड अपील केलं जातं, परंतु इथे जर विचार केला तर सामना संपलाय. आणि जबरदस्त विचार केला तर इथनं वाघाची वाडी संघ निराश असेल तरी देखील मित्रांनो पहा, व्हेरी हार्ड लक. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ आणि जय वाघोबा ट्रॉफीच्या वतीनं आपण या स्पर्धेमध्ये जरूर रुजू झाला त्याबद्दल अगदी मनपूर्वक आभार मानतो आणि गोड शुभेच्छा आणि हार्दिक अभिनंदन. इथनं आपण जर पाहिलं तर गाठेमाळ संघाचा. त्यानंतर पहा,